नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी मराठीवरती कुमार भारती या विषयावर आज आपण चर्चा करतोय। बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 जो असतो आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत जो येतो प्रश्न क्रमांक 4 हा 16 गुणांसाठी असतो। याच्यामध्ये व्याकरण आणि भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतात। तर यामध्ये आपल्याला 16 पैकी 16 गुण पडू शकतात। तर हे 16 पैकी 16 गुण आपल्याला कसे मिळू शकतात यावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून काय बघणार आहोत, बोर्डाची प्रश्नपत्रिका म्हणजे बोर्ड प्रश्नपत्रिका 2022 ला व्याकरण आणि भाषिक घटकावर आलेले सगळे प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अगोदर आपण अशाच प्रकारे 2003 ची बोर्डाची परीक्षा प्रश्नपत्रिका बघितली होती आणि 2003 च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधले सगळे प्रश्न व्याकरण आणि भाषिक घटकावरचे बघितले होते। तर अगोदरची व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो आणि थेट आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात। बघा मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे 2022 ची, याच्यात जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं, बघा पहिला जो मुद्दा आहे यामध्ये लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ असे दोन प्रश्न असतात। अ जो आहे तो पूर्णपणे व्याकरणावर आधारित असतो आणि ब जो आहे तो आ जो आहे तो पूर्णपणे भाषिक घटकावरती आधारित। तर आता बघा, व्याकरणामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो समास या घटकावर आधारित असतो। समासामध्ये आपल्याला 3 प्रकारचे समास आहे। एक आहे कर्मधारय समास, दुसरा आहे द्वंद्व समास आणि तिसरा आहे द्विगु समास। याच्यामध्ये कर्मधारय समास म्हणजे तुम्हाला सांगतो की कर्मधारय समासामध्ये जो काही शब्द असतो त्याच्यात पहिलं जे पद आहे ते विशेषण येतं। उदाहरणार्थ महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे काय, महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र आपण असं म्हणतो, असे राष्ट्र। महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र, म्हणजे पहिले पद जे आहे ते काय विशेषण आहे, म्हणजे राष्ट्र जे आहे या शब्दाविषयी अधिक माहिती देणारा जो शब्द आहे तो महान आहे। या पदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द जो आहे तो महान आहे। ओके, म्हणून महाराष्ट्र हा कर्मधारय समास आहे। त्याच्यानंतर द्विगु समास, द्विगु समास ओळखणं खूप सोपं आहे। उदाहरणार्थ नवरात्री, नवरात्री म्हणजे 9 रात्रींचा समूह आपण त्याला म्हणतो नवरात्री। नवरात्री म्हणजे 9 रात्रींचा समूह। त्रिकोण म्हणजे 3 कोणांचा समूह। ज्या वेळेस पहिलं जे पद आहे ते विशेष संख्या विशेषण आहे, तर संख्या विशेषण आलं, संख्या दिसली की समजायचं द्विगु समास। आणि बाकी तिसरा जो समास आहे त्याच्यामध्ये समाहार समास, तुम्हाला समाहार द्वंद्व समास आपल्याला दिसतोय। द्वंद्व म्हणजे काय, दोन्ही पदांना समान महत्व। उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, आता इथं राम आणि लक्ष्मण दोघांना समान महत्व आहे, फक्त लिहिताना आपण राम आणि लक्ष्मण लिहिणार। आणि त्याचबरोबर खरे खोटे, खरे खोटे दोघांना सुद्धा समान महत्व आहे। आता इथं लिहिताना आपण कसं करणार की खरे किंवा खोटे म्हणणार, एखादी गोष्ट खरी असू शकते किंवा खोटी असू शकते। ज्यावेळेस याचा विग्रह होईल त्यावेळेस खरे किंवा खोटे होईल आणि इतर राम आणि लक्ष्मण होईल। म्हणजे ज्यावेळेस आणीने जोडलं जातं त्यावेळेस इतरेतर द्वंद्व आणि किंवाने जोडले जातात हे दोन शब्द दोन पद, त्यावेळेस तो होतो वैकल्पिक द्वंद्व। ठीक आहे, आणि तिसरा आहे भाजीपाला, पालापाचोळा वगैरे अशा प्रकारचे शब्द आहेत, त्यांना आपण इतर समाहार द्वंद्व म्हणतो। आता बघा विटी दांडू, विटी दांडू म्हणजे आपण म्हणणार विटी आणि दांडू म्हणून तो इतरेतर द्वंद्व। नील कमर, नील असे कमल, कमलाविषयी अधिक माहिती दिलेली आहे त्यामुळे तो कर्मधारय समास होईल। पंचपाळे, इथं पंच 5 आलं म्हणजे तो झाला द्विगु समास आणि भाजीपाला म्हणजे भाजीपाला वगैरे हा झाला समाहार द्वंद्व। अशा प्रकारे आपण म्हणू शकतो। ठीक आहे, याच्यानंतर शब्दसिद्धी हा घटक खूप महत्वाचा आहे। याच्यामध्ये 3 प्रकारचे शब्द असतात, एक तर प्रत्यय घटित, दुसरं उपसर्ग घटित आणि तिसरं अभ्यस्त घटित। आता उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की बाबा प्रत्यय म्हणजे नंतर येणारा शब्द, ओके, नंतर लागणारा शब्द, आणि उपसर्ग म्हणजे आधी लागणारा शब्द, जसं विचारच्या आधी लागतो सु, मग त्यावेळेस होतो सुविचार। ओके, तर अशा प्रकारे आता या ठिकाणी अभिनंदनचा जर विचार केला तर अभिनंदन इथं उपसर्ग लागलाय, नंदनच्या अगोदर अभि। ओके, त्यानंतर म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो अभिनंदन जो आहे तो का कुठला आहे बाबा, अभिनंदन हा जो शब्द आहे तो उपसर्ग घटित आहे। हळूहळू, पटपट या प्रकारचे जे शब्द आहेत ते अभ्यस्त असतात, मग इथं हळूहळू हा झाला अभ्यस्त शब्द। ठीक आहे, आणि सामाजिक, समाज अधिक इक म्हणजे हा झाला प्रत्यय लागलाय म्हणून सामाजिक जो आहे तो झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द। आणि उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापकच्या अगोदर उप लागलाय म्हणून उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक हा काय झाला तुमचा उपसर्ग घटित शब्द। तर इथं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात या 2 प्रश्नांमध्ये, म्हणजे समासमध्ये आणि शब्दसिद्धीमध्ये। तर समासवरती आपण एक वेगळी चर्चा केलेली आहे ऑलरेडी, आपल्या युट्यूबवरती जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलवरती। आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे काय बाबा, या ठिकाणी आपल्याला तो तिसरा जो घटक आहे तो म्हणजे वाक्यप्रचार। तर हे जे 4 वाक्यप्रचार आहे त्या 4 पैकी आपल्याला एक वाक्यप्रचार जो आहे तो आपल्याला
4 पैकी 2 वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करावा लागतो. तर हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये कानोसा घेणे म्हणजे आपल्याला आपण म्हणू शकतो की बाबा काळजीपूर्वक ऐकणे, आपण त्याला म्हणू शकतो. आनंद गगनात मावणे म्हणजे खूप आनंद होणे, खूप आनंद होणे म्हणजे उदाहरणार्थ गणेशचा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळं त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. ओके. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. घरामध्ये साफसफाई केली नव्हती म्हणून आईचे पित्त खवळले, किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नव्हता म्हणून गुरुजींचे पित्त खवळले, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. तर हे जे 3 प्रश्न आहेत ना मित्रांनो, चौथ्यातल्या अ मधले समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार, इथं आपल्याला जवळपास 8 मार्क आहेत. हे 8 पैकी 8 मार्क आपल्याला मिळू शकतात. ओके. आता त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे भाषिक घटकावर आधारित कृती. याच्यामध्ये शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये काय बघा, या ठिकाणी शब्दसमूहासाठी एक शब्द तयार करायला सांगितलाय. आता दुसऱ्यावर अवलंबून असलेला कोण बाबा, परावलंबी. परावलंबी जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे तो परावलंबी. दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज काय प्रसिद्ध होतं, वृत्तपत्र तर प्रसिद्ध होतं, परंतु दररोज जे होतं ते दैनिक, आपण त्याला म्हणू शकतो, त्या वृत्तपत्राला आपण दैनिक म्हणतो. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी. खूप सोपं आहे मित्रांनो. समानार्थी विरुद्धार्थी आपण पहिलीपासून बघतोय. पृथ्वीला समानार्थी कुठला शब्द आहे, वसुंधरा. ओके. आणि नभ म्हणजे गगन, आकाश, आभाळ, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं विरुद्ध, सुरुवात, अंत, सोय, गैरसोय. झालं. एकदम सोपे मुद्दे आहेत मित्रांनो. इथं पण तुम्हाला जवळपास 1, 2, 3 मार्क हातातलेच आहेत. ओके. तर चौथा मुद्दा बघा, या ठिकाणी खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. याच्यामध्ये बघा राखणदार पासून, फक्त त्यांनी सांगितले की राखण आणि दार हे शब्द वगळून. खूप सोपा मुद्दा आहे बघा. यामध्ये बघा राख हा एक शब्द तयार होऊ शकतो, राख, किंवा खरा पण होऊ शकतो शब्द तयार. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो रण पण हा शब्द तयार होऊ शकतो. तर बरेचसे शब्द तयार होऊ शकतात या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्याला 2च लिहायचे, त्याच्यामुळे मी 2, 3 सांगितले तरी पण. आता इथं बघा लेखन नियमानुसार लिहा. कुठलेही 4 शब्द सोडवायचे लेखन नियमानुसार. या चौघांमधून अचूक शब्द. आता याच्यामधला अचूक शब्द कुठला बाबा, समजा दुर्मिळ हा बघा या ठिकाणी अचूक शब्द आहे. इथे पिढी हा अचूक शब्द आहे. या कुटुंबामध्ये हा कुटुंब अचूक शब्द आहे. इथं आशीर्वाद बघितलं तर हा आशीर्वाद जो आहे तो अचूक आहे. इथं आपला उज्ज्वल हा शब्द जो आहे तो अचूक आहे. आणि इथं आपण सामूहिक हा जो शब्द आहे तो या ठिकाणी अचूक आहे. तर इथं आपल्याला अचूक शब्द ओळखणं खूप सोपं आहे. इथं आपल्याला जवळपास 4च बरोबर जे आहे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे. 4 बरोबर जी उत्तर आहेत ती आपल्याला या ठिकाणी लिहायचे. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. ओके. त्यानंतर इथं विरामचिन्ह ओळखा. ओके. खूप सोपं आहे. हा काय बाबा, स्वल्प विराम आहे तुमचा, स्वल्प विराम. ओके. आणि त्याच्यानंतर हा काय, हे काय बाबा, दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह. एकदम सोपा मुद्दा आहे, दुहेरी अवतरण चिन्ह. झालं. खूप सोपं आहे. आता यानंतर पारिभाषिक शब्द. युनिट म्हणजे काय बाबा, एकक. ऍक्शन म्हणजे कृती. झालं. युनिट म्हणजे एकक, ऍक्शन म्हणजे कृती. तर याच्यात काय असतं माहिती आहे का, पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्लिश शब्द आपल्याला दिलेले जातात आणि त्याचे मराठीत अर्थ लिहायचे, बास एवढंच आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे 8 आणि 8 16 मार्क आपल्या हातातले. तर इथं आपल्याला 16 पैकी 16 मार्क पडले पाहिजे. तर खूप सोपे प्रश्न येतात, हे तुम्हाला सुद्धा समजलं असेल. ओके. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रकारचे आपण आणखी एक प्रश्नपत्रिका पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. त्यामध्ये त्या पुढच्या एखाद्या प्रश्नपत्रिकेमधले महत्त्वाचे प्रश्न आपल्याला व्याकरण घटकावर आलेले बघता येतील. ठीक आहे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो जाता जाता सांगायची, आपलं एक ॲप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जर तुमचं गणित अवघड असेल, गणिताचा अभ्यास करताना अडचणी येत असतील, गणिताचा अभ्यास नसेल झाला आणि गणिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे, तर आपल्या ॲपवरती आपण एक कोर्स बनवला आहे. आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकताय, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. ओके. तर त्या ॲपवरती जाऊन आपला जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकताय. 499 रुपयाचा कोर्स आहे. आणि त्या कोर्सवरती जाऊन तुम्ही गणिताच्या सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ, प्रत्येक प्रकरणाच्या 2-3 व्हिडिओ आपण त्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत, त्या तुम्हाला बघता येतील. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना.